नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधलं 6वं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. पेज नंबर 117 आहे. फ्रॉम दी फॉलोइंग पर्टिक्युलर रिलेटिंग टू राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल पुणे, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायला सांगितलेली आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईड इज रिसीट, राईट हँड साईड इज पेमेंट. आता आपण रिसीट साईड पाहूया. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग बॅलन्स कॅश 8,230. टू सबस्क्रिप्शन्स 52,000. टू डोनेशन्स जनरल 17,500. टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट्स 10,000. टू प्रोसीड्स फ्रॉम चॅरिटी शो 8,530. बरोबर, अशा प्रकारे आपण रिसीट साईड पाहिलेली आहे. आता आपण पेमेंट साईड पाहूया. पेमेंट साईडला बाय मेडिसिन्स परचेस्ड 41,000. बाय जनरल एक्सपेन्सेस 1,050. बाय सॅलरीज 23,500. बाय स्टेशनरी 2,000. बाय एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो 550. बाय सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस 4,200. बाय इक्विपमेंट्स 10,000. बाय बॅलन्स कॅरी डाऊन क्लोजिंग बॅलन्स कॅश इन हँड 960 अँड कॅश ॲट बँक 13,000. ह्या दोन्हीच्या आउटरला अमाऊंट 13,960. बरोबर, अशा प्रकारे आपण पेमेंट साईड देखील पाहिलेली आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट टॅली 96,260 ने झालेला आहे. अशा प्रकारे आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंट पाहिलेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. ॲडिशनल इन्फॉर्मेशन, त्यालाच आपण ॲडजस्टमेंट असं म्हणतो. या ठिकाणी आपल्याला चार्ट दिलेला आहे. पहिला कॉलम आपल्याला पर्टिक्युलरचा दिलेला आहे. दुसरा कॉलम 1 एप्रिल 2019 ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत. आणि तिसरा कॉलम आहे 31 मार्च 2020 हा क्लोजिंग बॅलन्सेसचा आहे. आता आपण पहिल्यापासून त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन पाहूया. एक सबस्क्रिप्शन्स ड्यू म्हणजे हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स आहे. प्रिव्हियस इयरचं या ठिकाणी किती दिलेलं आहे 310. बरोबर, आणि क्लोजिंग चालू वर्षाचं किती मिळणार आहे बघा 350. बरोबर, पुढे 2 सबस्क्रिप्शन्स रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्समध्ये आपल्याला सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे. गेल्या वर्षी आपल्याला चालू वर्ष सबस्क्रिप्शन किती मिळालं होतं 600 रुपये आणि चालू वर्षी पुढच्या वर्षी सबस्क्रिप्शन आपल्याला 150 मिळालेलं आहे. बरोबर, पुढे 3 स्टॉक ऑफ मेडिसिन्स ओपनिंग बॅलन्स 8,000 दिलेला आहे आणि क्लोजिंग बॅलन्स 11,000 दिलेला आहे. पुढे 4 इस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट्स. इक्विपमेंटची इस्टिमेट प्राईस दिलेला आहे म्हणजे मूळ किंमत 15,000. बरोबर, क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाही. 5 बिल्डिंग्स ओपनिंग बॅलन्स 40,000 क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाही. 6 कॅपिटल फंड ओपनिंग बॅलन्स 1,70,940 क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाही. आणि लास्ट 7 10% इन्व्हेस्टमेंट्स 1,00,000 ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाही. आणि ह्या चार्टच्या खाली आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन इक्विपमेंट्स ₹1,900 म्हणजे इक्विपमेंट्सवरचं आपल्याला डेप्रिशिएशन दिलेलं आहे. अँड
ऑन बिल्डिंग ₹1,500. बिल्डिंगचं डेप्रिशिएशन आपल्याला 1,500 दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण चार्ट पाहिलेला आहे. आता आपण टिक मार्क करून घेणार आहोत. आता या पहिल्या 1 आणि 2 आकड्यामध्ये आपल्याला सबस्क्रिप्शनला टिक करून घ्यावे लागणार आहे. त्याच्यानंतर तिथं मेडिसिन्सला टिक करून घ्यावं लागेल. इक्विपमेंट्स, त्याच्यानंतर एवढ्या अकाउंट्सला आपल्याला टिक मार्क करावे लागणार आहे. बरोबर. आता आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये जाऊया आणि टिक मार्क करून घेऊया. रिसीट साईडला आपण सबस्क्रिप्शनला आपण टिक करून घेतलेले आहे कारण की ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर पेमेंट साईडला आपण मेडिसिन्स परचेस्ड याला टिक करून घेतली आणि इक्विपमेंटला देखील आपण पेमेंट साईडला जाऊन टिक करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण टिक मार्क करून घेतलेलं आहे. ज्याच्यावरती ॲडजस्टमेंटचा प्रकार त्या ठिकाणी आहे त्याला आपण टिक मार्क करून घेतलेले आहे. आता आपण ॲन्सर पाहूया. एक्झाम्पल 6 ॲन्सर. एकदम वरती आपल्याला टॉपला राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल पुणे असं लिहावं लागेल. त्याच्याखाली इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट, लेफ्ट हँड साईड इज एक्सपेंडिचर, राईट हँड साईड इज इन्कम. अशा प्रकारे हा पहिला अकाउंट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पहिल्या पानामध्ये ओपन करायचं आहे. दुसऱ्या पानामध्ये आपल्याला बॅलन्स शीट ओपन करायचे आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. बरोबर. ही दुसऱ्या पानामध्ये आपण ओपन करायची आहे. आणि तिसऱ्या पेजवरती आपल्याला वर्किंग नोट सबस्क्रिप्शनची तयार करावी लागणार आहे. कॅल्क्युलेशन ऑफ सबस्क्रिप्शन्स. बरोबर. तर आपण सुरुवातीला वर्किंग नोट्स पाहूया. कॅल्क्युलेशन ऑफ सबस्क्रिप्शन्स या ठिकाणी आपण पर्टिक्युलरचा एक कॉलम केलेला आहे आणि रुपीजचा एक कॉलम केलेला आहे. ॲज पर रिसीट अँड पेमेंट अकाउंट. आता रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये आपल्याला सबस्क्रिप्शनची अमाऊंट किती दिलेली आहे तर ते आपण पाहूया. तर या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिटला रिसीट साईडला टू सबस्क्रिप्शन्स किती आहे 52,000 दिलेला आहे. म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंटला जे सबस्क्रिप्शनची अमाऊंट दिलेली असते ती आपल्याला सुरुवातीला घ्यावी लागणार आहे. म्हणून या ठिकाणी ॲज पर रिसीट अँड पेमेंट अकाउंट असं म्हटलेलं आहे. 52,000 मूळ किंमत आपण घेतलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण चार्टमध्ये जाऊया. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा. सबस्क्रिप्शन ड्यू म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स. बरोबर. आता इथं ओपनिंगमध्ये किती सांगितलेलं आहे 310. म्हणजे गेल्या वर्षीचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती आहे 310. बरोबर. आणि चालू वर्षाचं 31 मार्च 2020ला किती म्हणतं आहे 350. म्हणजे चालू वर्ष सबस्क्रिप्शन किती मिळणार आहे 350. आणि हे गेल्या वर्षीचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती आहे 310. म्हणजे आपण काय करणार आता चालू वर्षी जी मिळणार आहे ते आपण काय करणार ॲड करणार. म्हणून या ठिकाणी ॲड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर चालू वर्षाचं 350 आपण काय केले ॲड केले. मग ह्याची बेरीज किती आली 52,350. बरोबर. आता नंतर हे गेल्या वर्षीचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे 310 आपण काय करणार लेस. म्हणून लेस आउटस्टँडिंग फॉर प्रिव्हियस इयरचं आहे म्हणजे आपल्याला ते काय करावं लागेल लेस. म्हणून 310 काय केले लेस केले. 52,350 म्हणून 310 गेले. किती उरलं खाली 52,040 ही अमाऊंट आलेली आहे. म्हणजे 52,040 अमाऊंट सबस्क्रिप्शनची आलेली आहे लेस केल्यानंतर त्याच्याखाली 2 नंबर आकडा काय सांगितला बघा. सबस्क्रिप्शन रिसिव्हड इन ॲडव्हान्स. गेल्या वर्षी चालू वर्षात सबस्क्रिप्शन ॲडव्हान्समध्ये मिळालं होतं किती 600 रुपये. म्हणजे चालू वर्षाचं आहे म्हणून ते काय करणार आपण ॲड करणार. म्हणून ॲड रिसिव्हड इन ॲडव्हान्स इन प्रिव्हियस इयर. गेल्या वर्षी म्हणजे प्रिव्हियस इयरला चालू वर्षाचं ॲडव्हान्समध्ये मिळालेलं सबस्क्रिप्शन किती आहे 600 रुपये. म्हणून आपण काय केले ते चालू वर्षाचे आहेत म्हणून ते ॲड केले 600 रुपये. म्हणून 52,040 प्लस 600 किती झाले 52,640 ही अमाऊंट आलेली आहे. त्याच्यानंतर आता करंट इयरला
₹150 हे सबस्क्रिप्शन रिसिव्हड इन ॲडव्हान्स म्हटलेलं आहे. म्हणजे चालू वर्षी करंट इयरला जे भेटलेलं आहे सबस्क्रिप्शन्स हे ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी भेटलेलं आहे. म्हणजे हे पुढच्या वर्षीचं आहे, नेक्स्ट इयरचं. किती? 150. मग नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन आहे म्हटल्यावर ते आपण काय करणार? लेस. म्हणून लेस रिसिव्हड इन ॲडव्हान्स नेक्स्ट इयर 150. म्हणून 52,640 मधून 150 गेले, खाली किती उरलं? 52,490. तर 52,490 ही अमाऊंट सबस्क्रिप्शनची आलेली आहे. ते आपण कुठे घेणार? ॲज पर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला आपण हे 52,490 अमाऊंट घेणार आहे. आणि कुठे घेणार आहे ती? तर इन्कम साईडला. म्हणून इन्कम साईडला आपल्याला जावं लागणार आहे. बरोबर. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला जायचं. बाय सबस्क्रिप्शन्स आउटरला 52,490 ही अमाऊंट घ्यायची आहे. आणि कंसामध्ये खाली वर्किंग नोट्स असं म्हणायचं आहे. म्हणजे आपण वर्किंग नोटमध्ये हे कॅल्क्युलेशन करून ही अमाऊंट फायनल आलेली आहे. याचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. सबस्क्रिप्शन्स झालेलं आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश बॅलन्स आपण कुठेही घेत नाही. बरोबर. टू सबस्क्रिप्शन्स याचं आपण कॅल्क्युलेशन आत्ताच केलेलं आहे. पुढे टू डोनेशन्स जनरल हे कुठे घेणार आपण? इन्कम साईडला 17,500. टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटवरचं इंटरेस्ट मिळालं 10,000 हे आपण इन्कम साईडला घेणार. टू प्रोसीड फॉर चॅरिटी शो यासाठी पैसे मिळाले 8,530 हे पण आपण कुठे घेणार? इन्कम साईडला. तर आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला जाऊया. बाय डोनेशन्स 17,500, बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट्स 10,000, बाय प्रोसीड फ्रॉम चॅरिटी शो 8,530. अशा प्रकारे रिसीट साईडचे आपण आयटम सगळे ट्रान्सफर इन्कम साईडला केलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपण पेमेंट साईड पाहूया. पेमेंट साईडला या ठिकाणी बाय मेडिसिन्स परचेस्ड म्हणजे चालू वर्षी आपण मेडिसिन्स परचेस त्या ठिकाणी केलेलं आहे. याला टिकमार आहे म्हणजे हे ह्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. मग आपण पाठीमागच्या पेजवरती जाऊया आणि या ठिकाणी 3 नंबर जो त्या ठिकाणी आहे ॲडजस्टमेंटचा प्रकार स्टॉक ऑफ मेडिसिन्स म्हणजे मेडिसिनचा स्टॉक. ओपनिंग स्टॉक किती आहे? 8,000 आणि क्लोजिंग स्टॉक किती आहे? 11,000. म्हणजे आपल्याला हा ओपनिंग स्टॉक घ्यावा लागणार आहे. बरोबर. मग मेडिसिन्स आपण कुठे घेतो? तर एक्सपेंडिचर साईडला. म्हणून एक्सपेंडिचर साईडला जायचं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला जायचं म्हणजे एक्सपेंडिचर साईडला जायचं. टू मेडिसिन्स असं टायटल द्यायचं. ओपनिंग बॅलन्स किती दिलेला आहे स्टॉक ऑफ मेडिसिनचा? 8,000. क्लोजिंग बॅलन्स किती आहे? 11,000. म्हणून सुरुवातीला ओपनिंग बॅलन्स घ्यायचा. ओपनिंग बॅलन्स 8,000. बरोबर. त्याच्यानंतर ॲड चालू वर्ष आपण परचेस त्या ठिकाणी किती केले मेडिसिन्स? 41,000. ते काय करणार आपण? ॲड. म्हणून ॲड परचेस्ड म्हणजे चालू वर्षी किती खरेदी केलं? 41,000चं. ओपनिंग बॅलन्स 8,000 आणि चालू वर्ष आपण परचेस केलेले 41,000. दोन्हीची बेरीज इनरला घ्यायची 49,000. बरोबर. 49,000 आपली बेरीज मेडिसिनची इनरला आलेली आहे. आता त्याच्यामधून आपण काय करणार? स्टॉक ऑफ मेडिसिनचा क्लोजिंग स्टॉक किती आहे म्हणजे शिल्लक आता किती आहे मेडिसिन्स? 11,000. मग ते आपण काय करणार? लेस करणार. लेस क्लोजिंग बॅलन्स. बरोबर. 11,000 म्हणजे 49,000मधून 11,000 गेले. आउटरला किती आले? 38,000. म्हणजे मेडिसिनची फायनल अमाऊंट आउटरला किती आली? 38,000. बरोबर. आता आपल्याकडे स्टॉक ऑफ मेडिसिन्स किती आहे? 11,000. याचं दुसरं पोस्टिंग ॲसेट साईडला होणार आहे. बरोबर. ॲसेट साईडला जायचं. स्टॉक ऑफ मेडिसिन्स 11,000 आपण घेतलेलं आहे. अशा प्रकारे स्टॉक ऑफ मेडिसिनचं पोस्टिंग केलेलं आहे. दुसरा एक मुद्दा आपण सबस्क्रिप्शनचं एक पोस्टिंग आपण केलेलं आहे. वर्किंग नोट आपण तयार केली आणि सबस्क्रिप्शनचं पोस्टिंग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला आपण केलेलं आहे. दुसरं पोस्टिंग आणखीन होतं आहे ते म्हणजे क्लोजिंग
अमाऊंटच्या खाली म्हणजे 31 मार्च 2020ला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स 350 देते. म्हणजे चालू वर्षी आपल्याला किती मिळणार आहे? 350 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मिळणार आहे. म्हणजे आपले ॲसेट आहे. म्हणून दुसरं पोस्टिंग आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स ॲसेट साईडला घ्यावं लागेल 350 बरोबर. आणि त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे हे क्लोजिंग डेटमध्ये हे जे दिलेलं आहे 150 31 मार्च 2020च्या कॉलममध्ये 150 हे पुढच्या वर्षीचं आहे. पुढच्या वर्षीचं आपल्याला किती मिळालं आहे? 150. म्हणजे ते आपण कुठे घेणार ते एक नाही नेक्स्ट इयरचं आहे म्हणल्यावर. तर बॅलन्स शीटच्या लॅबलेट साईडला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 150 बरोबर. अशा प्रकारे सबस्क्रिप्शनचं आपण पहिलं पोस्टिंग आपण कुठे केलं? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणजे इन्कम साईडला बाय सबस्क्रिप्शन्स 52,490 ही वर्किंग नोटमधली अमाऊंट आपण घेतली होती बरोबर. वर्किंग नोट असं लिहिलेलं आहे. हे पहिलं पोस्टिंग झालं. आणि दुसरं पोस्टिंग क्लोजिंगच्या डेटमधलं जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन चालू वर्षी मिळणार आहे आणि जे हे पुढच्या वर्षात सबस्क्रिप्शन त्यागीन मिळालेलं आहे या दोन्हीचं पोस्टिंग आपल्याला दुसरं करावं लागतं. मग आपण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन चालू वर्षी जे मिळणार आहे 350 याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला केलं. आणि पुढच्या वर्षाचं जे 150 आपल्याला मिळालेलं आहेत ते नेक्स्ट इयरचे आहेत त्याचं पोस्टिंग आपण लॅबलेट साईडला केलेलं आहे. म्हणजे सबस्क्रिप्शन देखील झालेलं आहे आणि मेडिसिन्स देखील झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बाय जनरल एक्सपेन्सेस 1050, बाय सॅलरीज 23,500, बाय स्टेशनरी 2,000, बाय एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो 550, बाय सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस 4,200. म्हणजे 1 2 3 4 5 हे जे 5 अकाउंट्स आहे हे एक्सपेंडिचरचे त्या इकडे प्रकार आहेत. म्हणून याचं दुसरं म्हणजे ह्याचं पोस्टिंग त्या इकडे होतं एक्सपेंडिचर साईडला. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला एक्सपेंडिचर साईडला हे 1 2 3 4 5 हे आहे असे एक्सपेंडिचर घ्यायचे आहेत. म्हणून आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला जायचं. टू जनरल एक्सपेन्सेस 1,050, टू सॅलरीज 23,500, टू स्टेशनरी 2,000, टू एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो 550, टू सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस 4,200. अशा प्रकारे यांचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बाय इक्विपमेंट्स हे पेमेंट साईडला दिसते. म्हणजे चालू वर्षी आपण इक्विपमेंट 10,000चं खरेदी केलेलं आहे बरोबर. आता इक्विपमेंटची मूळ किंमत किती आहे ते आपण पाहूया. ही आपल्याला ती चार्टमध्ये समजेल. 4 नंबर इस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट्स किती आहे? 15,000 बरोबर. आता इक्विपमेंट काय आहे? ॲसेट. म्हणून ॲसेट साईडला जायचं बरोबर. इक्विपमेंट्स इनरला 15,000. ॲड परचेस्ड चालू वर्षी आपण परचेस किती केलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय ते इक्विपमेंट्स पेमेंट साईडला आहे. म्हणजे निश्चितच परचेस केलेलं आहे 10,000चं. ते काय करणार तुम्ही? ॲड परचेस्ड 10,000. 15,000 प्लस 10,000 किती आली? 25,000 इनरला अमाऊंट आलेली आहे बरोबर. इक्विपमेंटची अमाऊंट किती आली? 25,000 इनरला ठेवायची आहे. का तर आपल्याला डेप्रिशिएशन दिलेलं आहे बघा खाली. प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन इक्विपमेंट्स 1,900. 1,900 डेप्रिशिएशन आपल्याला वजा करायचं आहे. म्हणून ॲसेट साईडला जायचं. लेस डेप्रिशिएशन 1,900. 25,000मधून ही 1,900 वजा केली. आउटरला किती आली? 23,100. इक्विपमेंटची फायनल अमाऊंट आउटरला किती आली? 23,100 बरोबर. आता ह्या डेप्रिशिएशन दुसरं पोस्टिंग कुठं करायचं तर एक्सपेंडिचर साईडला. एक्सपेंडिचर साईडला जायचं. टू डेप्रिशिएशन अकाउंट क्रिएट करायचा आणि त्याच्याखाली इक्विपमेंट्स 1,900 इनरला घ्यायचं आहे बरोबर. अशा प्रकारे इक्विपमेंटचं आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे बरोबर. त्याच्यानंतर आता पुढे इक्विपमेंट झालं. आता क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. कॅश इन हँड किती? 960 आणि कॅश ॲट बँक 13,000. दोन्हीची बेरीज किती आली? 13,960. त्याला कुठे घ्यायचं? ॲसेट साईडला बरोबर. तर रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आपण घेत असतो, ओपनिंग बॅलन्स घेत
नसतो. मग हा क्लोजिंग बॅलन्स कॅश इन हँडचा आणि कॅश ॲट बँकेचा कुठे घेणार आपण? ॲसेट साईडला. तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जायचं. कॅश इन हँड 960 इनरला, कॅश ॲट बँक इनरला 13,000, ह्या दोन्हीची बेरीज आउटरला 13,960. अशा प्रकारे आपण ह्याचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. अशा प्रकारे पेमेंट साईडचे देखील सर्व आपण अकाउंट पोस्ट केलेले आहेत. रिसिट साईडचे पण झालेले आहेत. आता आपण चार्टमध्ये जाऊया. चार्टमध्ये देखील आपण 1 नंबर बघितलेला आहे, 2 नंबर बघितलेला आहे, 3 नंबर बघितलेला आहे, 4 नंबर देखील बघितलेला आहे. बरोबर. पुढे 5 नंबर बिल्डिंगची किंमत किती आहे? 40,000 आणि आपल्याला याचं डेप्रिशिएशन दिलेलं आहे बघा 1,500. म्हणून बिल्डिंग काय आहे? ॲसेट. म्हणून ॲसेट साईडला जायचं आहे. बिल्डिंग 40,000 इनरला, लेट डेप्रिशिएशन 1,500. 40,000मधून 1,500 गेले, आउटरला किती आले? 38,500. बिल्डिंगची आउटरला अमाऊंट किती आली? 38,500. आता याचं डिप्रिशिएशन कुठे घेणार तुम्ही 1,500? तर एक्सपेंडिचर साईडला. एक्सपेंडिचर साईडला जायचं. इक्विपमेंटच्या खाली बिल्डिंग 1,500 इनरला आणि ह्या दोन्हीची बेरीज आउटरला 3,400. अशा प्रकारे ह्या बिल्डिंगचं देखील 2 पोस्टिंग आपण केलेल्या आहेत आणि डेप्रिशिएशन आपण दोन्ही ॲसेटचं मिळून इनरला घेतला आणि त्यांची बेरीज आउटरला घेतलेली आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला. बरोबर. अशा प्रकारे बिल्डिंगचं आणि इक्विपमेंटचं 2 पोस्टिंग आपण केलेली आहेत. आता त्याच्यापुढे बघा, कॅपिटल फंड 1,70,940. हा कुठे घेतो आपण? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला एकदम वरती टॉपला कॅपिटल फंड 1,70,940. बरोबर. अशा प्रकारे कॅपिटल फंड देखील आपण लायबिलिटी साईडला घेतलेला आहे. त्याच्यानंतर 10% इन्व्हेस्टमेंट 1,00,000. बरोबर. इन्व्हेस्टमेंट काय आहे? ॲसेट. म्हणून ॲसेट साईडला जायचं. 10% इन्व्हेस्टमेंट 1,00,000 डायरेक्ट आउटरला. बरोबर. कारण आपल्याला याचं इंटरेस्ट ऑलरेडी दिलेलं आहे रिसिट साईडला. तो इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 10,000. बरोबर. 10%. 1,00,000वरती 10% किती येतात? 10,000. त्याचं इंटरेस्ट आपल्याला रिसिट साईडला दिलेलं आहे. बरोबर. म्हणून हे 10% इन्व्हेस्टमेंट आहे असं आउटरला 1,00,000 रुपये घ्यायचे आहे. 10% इन्व्हेस्टमेंट 1,00,000. बरोबर. अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंटचं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता सर्व ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत. बरोबर. सर्व ॲडजस्टमेंटचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूया. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करत असताना कोणती साईड मोठी आहे? डेबिट आहे का क्रेडिट आहे? ते आपण पाहणार आहोत. तर निश्चितच क्रेडिट साईड मोठी आहे. म्हणून क्रेडिट साईडची आपण बेरीज करूया. 52,490, 17,500, 10,000 आणि 8,530 या सर्वांची आपण बेरीज केली. क्रेडिट साईडला किती आली? 88,520. क्रेडिट साईडला आपण मांडलं. त्याला अंडरलाईन देखील केलेलं आहे बघा बेरीज करत असताना. तर क्रेडिट साईडला मांडलं आहे असं आपण अपोजिट साईडला डेबिट साईडला मांडून घ्यायचं. 88,520. बरोबर. समोरासमोर. बरोबर. 88,520मधून हे 38,000, 1,050, 23,500, 2,550, 4,200 आणि 3,400 हे सर्व अमाऊंट लेस केल्या. डिफरन्स किती आला? 15,820. डिफरन्स आपल्याला किती मिळाला? 15,820. यालाच काय म्हणतात? सरप्लस. टू सरप्लस आपल्याला किती मिळाला? 15,820. हा कसा मिळाला? तर इन ब्रॅकेट एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. म्हणजे इन्कम जादा, एक्सपेंडिचर कमी, म्हणून आपल्याला सरप्लस 15,820 मिळालेला आहे. आता हा सरप्लस आपण 15,820 काय करणार? कॅपिटल फंडमध्ये ॲड करणार. म्हणून दुसरं पोस्टिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये ॲड सरप्लस 15,820. आउटरला अमाऊंट 1,86,760 आलेली आहे. म्हणजे कॅपिटल फंडची मूळ किंमत 1,70,940 प्लस सरप्लस 15,820 या दोन्हीची बेरीज आउटरला 1,86,760 आलेले आहे. आता आपण काय करणार आहोत? बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. बॅलन्स शीट टॅली करत असताना लायबिलिटी साईडची अमाऊंट आणि ॲसेट साईडची अमाऊंट सेम आली पाहिजे. आता आपण सुरुवातीला लायबिलिटी साईड पाहूया. लायबिलिटी साईडला 1,86,760
आणि 150 एवढ्या अमाऊंट दिसतात. या दोन्हीची आपण बेरीज केली तर 1,86,910 आलेली आहे. त्याच्यानंतर आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला 13,960, 38,500, 1,00,000, 11,350, 23,100 एवढ्या अमाऊंट दिसतात. सर्वांची बेरीज केली 1,86,910 आलेली आहे. म्हणजेच लॅबलेट साईडची आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आलेली आहे. अशा प्रकारे आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल 6 राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल पुणे यांचं पाहिलेलं आहे. यांचे एक्झाम्पल पाहत असताना आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 2 अकाउंट आपण पाहिलेले आहेत. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.